नेरची शान कावड यात्रा. त्याच कावड यात्रेचा पहिला श्रावण सोमवार होता. नांद करती का कावड यात्रा पाहिले नेरलेच यायला. आणि नेरच्या कावड यात्रेमध्ये आयोजित केलं होतं अघोरी तांडव. त्या अघोरी तांडव मध्ये काही असे पण प्रकार होते ते डोक्यातून पाहून मी पुरा दंग झालो. मी म्हटलं अबे हे काय होय. तोंडात 1.5 लिटर डिझेल घालून या आगीले फुकत होते. कुठून म्हणजे नेरवरून एवढा चांगला मॉल कुठं होऊ शकते फक्त ते नेर मध्ये. काय ते धुमाल, काय त्याचं झांगडपुत्त्यासारखं नाचणं, काय त्याची मजा, सगळं ओके मध्ये साहेब. एवढा सारा मॉल पाहून मला बी चक्कर येत होती. मी म्हटलं थांब तू काही येऊ नको. मेन म्हणजे धुमाले काही दूरच्या माणसाची नव्हती बाबा, आपल्या जवळच्याच माणसाची होती. आरटीएस धुमाल राडेगाव की. आम्हाला फुकटाचा अजून चिवडा दिसला होता. कसा झांगडपुत्ता साधला फुकटाचा, पण आम्हाला इथं काही फुकटाचा साधला नाही म्हणून आम्ही पाणीच पिऊन घेतलं. नेरच्या कावड यात्रेतला मॉल पाहून काही जण चक्कर येऊन बसून राहिले. हे माझ्या दलिंदर मित्रच्या बहीण माबीम लहान लेकराले फुकटाचा मागत होते. कसं आहे आम्ही पहिलेच महाराष्ट्रातून आहे, त्यातून कुठून आहे नेरवरून. आणि हे आप्पाजी भोले बाबाचे दर्शन एकदम निवांत मध्ये करू राहिले. पब्लिक एवढी होती की या पोराले खाली वाजवायला जागा पण नव्हती. याले डायरेक्ट गाडीवर चढायला. मला पहिलेच सांगितलं हे नेर होय, तुमच्या इकडे डबल सीटच वरत होत असून, पण इथं टिबल सीट होते. त्याला पाहून तर मी पुरा कमालच झालो बाबा. इथून पियानो वाजवत होता आणि धुमाल मध्ये आवाज येत होता. करायला जातो काय न होते काय रस प्यायला आहे म्हटलं. आणि हे होय आम्ही सगळेच नेर मधले क्रिएटर. आणि हे आमच्या क्रिएटर पोट्ट्याची गँग बीबीच्या झांगडपुत्ता नाचू राहिली ती बाबा. चलो मग आज केले इथं भेटू दुसऱ्या ब्लॉग. युट्यूबला फुल व्हिडिओ येणार आहे, त्याच्यासाठी आर्यन मेश्राम ब्लॉग या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या.